बारामती दूध उत्पादक संघाचे संचालक सतीश पिसाळ यांच्यावर चुलत भावास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि चुलत बहिणीची तब्बल 32 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट कागदपत्र आणि खोट्या सह्यांच्या आधारे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एका शाखेतून बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलाय। विशेष म्हणजे सतीश पिसाळ यांची चुलत बहीण परदेशात असताना तिच्या नावावर खोट्या सह्या करून बँक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बँक खातं उघडून तब्बल 32,20,000 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार बारामती तालुक्यातल्या मोरगाव इथे समोर आलाय। या प्रकरणी सुपे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातली महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेली व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून बारामती दूध उत्पादक संघाचे संचालक सतीश हरिश्चंद्र पिसाळ हे आहेत। या प्रकरणी स्वतः पिसाळ आणि आशा सतीश पिसाळ राहणार फोंडवाडा माळवाडी तालुका बारामती अशी त्यांची नावं आहेत। सतीश पिसाळ हे बारामती दूध उत्पादक संघाचे संचालक असल्यानं साहजिकच या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा रंगतीये। या प्रकरणी धनश्री जयवंत पिसाळ वय 32 सध्या राहणार माळवाडी हडपसर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे आणि फिर्यादीनुसार धनश्री या 2017 मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत असताना त्यांनी अत्यंत विश्वासानं आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिलं होतं। याच कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावानं बँक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बनावट बँक खातं उघडण्यात आल्याचा आरोप केलाय। याबाबत संबंधित महिलेनं काय आरोप केलाय पहा। माझं नाव धनश्री जयवंत पिसाळ आहे। मी गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये शिक्षणासाठी गेले होते व नोकरीनिमित्त तिथे राहिलेले आहे। माझे भारताला यायचं कारण म्हणजे 4 जुलै रोजी माझा भाऊ धनराज जयवंत पिसाळ याने आत्महत्या केली व या आत्महत्याची फिर्याद मांजरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेली आहे। ह्या फिर्यादीमधले मुख्य आरोपी सतीश हरिश्चंद्र पिसाळ व त्यांचे कुटुंब व इतर 7 लोकांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। ह्या तपासाच्या दरम्यान मांजरी पोलीस स्टेशन मधून काही कागदपत्र प्राप्त झाली व त्या कागदपत्रांमधून मला असे आढळून आले की मी अमेरिकेमध्ये असताना भारतात नसूनही माझ्या नावाचे PDCC बँक कराटे शाखेमध्ये खाते उघडले गेले व त्या खात्यासाठी माझ्या कागदपत्रांचा ते माझ्या शिक्षणाच्या कर्जासाठी जामीनदार असल्यामुळे दिलेल्या कागदपत्रांचा त्यांनी बेकायदेशीर वापर करून ते खाते उघडले। माझेच नाही तर माझ्या आईचे माझ्या भावाचे देखील खाते उघडले व त्याच्यावर गैरव्यवहार केलेले आहेत। तब्बल 32 लाखांचा व्यवहार त्यांनी या खात्यांवर केलेला आहे आणि सगळ्या कुटुंबाचा मिळून 4 कोटीचं नुकसान त्यांनी आमचं केलेलं आहे। गेल्या 8 वर्षांमध्ये माझ्या वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांनी आमच्या कौटुंबिक संबंधाचा गैरफायदा घेतला व आमच्या सदाचारी स्वभावाचा फायदा घेऊन माझ्या भावाला त्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं। एवढंच नाही तर माझ्या भावाला वारंवार जीवे मारण्याची धमकी देऊन आणि प्रशासनातील सुपा पोलीस स्टेशन इथे माझा दाखल झालेला गुन्हा 8 तारखेला त्यांनी तिथले प्रथमतः वरिष्ठ अधिकारी मनोज कुमार नवसारे व त्याच्याकडे असलेले पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत यांना हाताशी धरून त्यांनी माझी फिर्याद घेण्यासाठी 10 तास लावून त्यांना तिथून पलायन करण्यास मदत केली। एवढंच नव्हे तर ते बारामती दूध संघाचे संचालक असल्यामुळे वारंवार 1 महिन्यापासून त्यांनी मला एक कागद घेण्यासाठी फक्त प्रशासनाचीच नाही पण राजकारण्यांची देखील वारी करायला लावलेली आहे। मी गेल्या 5 आठवड्यांपासून कागद गोळा करून फिर्यादी नोंदवत आहे पण प्रशासन आणि राजकारणाचा जोर लावून ते माझी फिर्याद पुढे जाऊ देत नाहीत व मला न्याय मिळवून देत नाहीत। मला माझ्या कुटुंबाला त्यांनी अनाथ केल्यास आमच्या घरामध्ये माणूस नसल्याचा फायदा ते उचलत आहेत आणि त्यांचा व्यवसाय बारामती तालुक्यामध्ये असून ते त्यांचा व्यवसाय करून सताड ते इथे मोकळे फिरत आहेत आणि त्यांना कोणीही हात लावत त्यांनी दहशत केली आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते इथे मिरवतात। मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना कळकळीची विनंती आहे की माझ्यावर इतका अन्याय झालाय, माझ्या कुटुंबावर, आमच्या गावावरती त्यांनी तुमच्या पक्षाचे नाव घेऊन इतका अन्याय केलाय की आमच्याकडे देखील आत्महत्या केल्याशिवाय काहीही पर्याय उरलेला नाही आणि आम्हाला या फिर्यादीमध्ये या घटनेमध्ये न्याय मिळाला नाही तर मी तेच पाऊल उचलणार हे मी आज इथे सांगते।
मला न्याय मिळवून द्यावी हीच तुमच्याकडे विनंती आहे. 2017 ते 2024 या कालावधीत या खात्यातनं तब्बल 32,20,040 रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले. आरोपींनी स्वतःचा मोबाईल क्रमांक लिंक करून या खात्यातनं धनश्री पेट्रोलियमच्या खात्यावर रक्कम वर्ग केल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. दरम्यान फिर्यादीचे बंधू धनराज पिसाळ यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान हा आर्थिक गैरव्यवहार समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी सतीश पिसाळ यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल असल्याचंही समोर आलंय. या प्रकरणाचा पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज कुमार नवसरे करतायत. गुन्हा दाखल होऊन 3 दिवस उलटले असले तरी अजूनही आरोपी दमदाटी करत मोकाट फिरतायत. या प्रकरणात पोलीसही चालढकलपणा करतायत, त्यामुळे अजून आरोपींना अटक झालेली नाही असा आरोप फिर्यादीनं केलाय. आता फिर्यादी महिला असल्यानं तिला आता स्वतःच्या जीवाची पण भीती वाटतेय आणि जवळचे नातेवाईक समजून ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलीस तपास खरोखरच पारदर्शक पद्धतीनं झाला तर अजून अनेक मोठ्या सांघिक गुन्ह्यांची शृंखलाच समोर येणार आहे अशी माहिती पीडितेनं दिली आहे. यासाठी आता त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा अशी कळकळीची विनंती केली आहे. तसंच 2 दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर गावकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा इशाराही दिलाय. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी काय नवीन बाबी समोर येतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ, पुणे.